लेखक कवी मोहन बारकू जानकीबाई गुहे कविता सादर करत आहे। कवितेचं नाव आहे माणसाने आत्महत्या करू नये। आत्महत्या करू नये। जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे। जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे। हाच तर निसर्गाचा नियम आहे। हाच तर निसर्गाचा नियम आहे। आजचा दिवस दुःखाचा असला तरी उद्याचा दिवस सुखाचा आहे। आजचा दिवस सुखाचा असला तरी उद्याचा दिवस दुःखाचाच आहे। आधी दुःख नंतर सुख, आधी दुःख नंतर सुख, हाही निसर्गाचा नियम आहे। कितीही संकट आले, कितीही अडचण आली तरी माणसाने कधीही आत्महत्या करू नये, शेवटचा निर्णय घेऊ नये। खूप लोक करतात आत्महत्या, अशा घटना खूप घडतच आहेत। आत्महत्या करणाऱ्यामध्ये माणसं, मुलं, मुली, स्त्रिया आहेत। खूप यांची संख्या वाढत आहे। का बरं हे असे लोक शेवटचा निर्णय घेत आहे, आयुष्याचा शेवटचा निर्णय घेत आहेत? का समजत नाही, का कळत नाही? हा असा हे व्यक्ती हे शेवटचा निर्णय घेत आहे। पण माणसाने कधीही आत्महत्या करू नये। खूप राग आला, खूप अडचण आली तर आपण आपल्या नातेवाईकांकडे निघून जावे, तीच वेळ टाळावी, तीच वेळ घालवावी। आपले नातेवाईक असतात त्यांच्याकडे जाऊन आपल्या गाऱ्हाणं मांडावं, आपला अडचण मांडावी, आपली प्रॉब्लेम मांडावी, मार्ग नक्कीच निघेल। फक्त तो दिवस घालवायचा, फक्त तो दिवस घालवायचा ज्या दिवशी आपल्या मनात आत्महत्येचा विचार येतो। त्याच्या पलीकडे जाऊन, त्याच्या दूर जाऊन विचार करावा, मी जर आत्महत्या केली तर पुढे काय? आई असेल तर आईचं काय, वडील असेल तर वडिलांचं काय, भाऊ असेल तर भावाचं काय, बहीण असेल तर बहिणीचं काय, मुलं असतील, मुली असतील तर मुलामुलींचे काय? आपण एकटेच निघून जाणार, पण दुःख खूप जणांना देऊन जाणार। म्हणून माणसाने जीवनात आत्महत्या कधीच करू नये। जगाच्या पातळीवर असं एक संशोधन आहे, जगाच्या पातळीवर एक असं संशोधन आहे की प्रत्येक माणूस एक ना एक दिवस आत्महत्येचा विचार करीत आहे। एक ना एक दिवस आत्महत्येचा विचार करीत आहे। ह्या विचाराच्या पलीकडे जाऊ आपण आत्महत्या करावी का ना करावी हा विचार टाळता येतो, तिथून पळता येतो, जीवनाचा सुखर मार्ग निवडता येतो। पण जीवनात माणसाने आत्महत्या कधीच करू नये। आत्महत्या कधीच करू नये। जन्म पुनर्जन्म, आपला पुढील जन्म आपलाच आहे, हा भ्रम आहे। एकदा माणूस मेला तो कुठे जातो, तो कुठे काय समजत नाही, तो स्वर्गात जातो का नरक, हे एक भ्रमकथा आहे। म्हणून माणसाने आपलं जीवन, आलेलं जीवन जे खूप सुंदरतेने जगावं, आपापल्या परीने जगावं, निसर्गाच्या सानिध्यात जगावं, नदीच्या किनारी जाऊन जगावं। निसर्ग पहा, दरवर्षी त्याला कितीही त्रास दिला तरी तो आपले कर्तव्य करत असतो। निसर्ग नेमापरीने त्याचं ते चाललेलं असतं। त्याचं ते जलचक्र असो, काही अन्नचक्र असो, की ते सतत चाललेलं असतं। पण माणूस हा कंटाळतो। काही अडचणीने, काही प्रॉब्लेममध्ये असताना तो या असा आत्महत्येचा विचार करतो। पण हे काही खरं नाही, चुकीचा मार्ग आहे तो। म्हणून मी तुम्हाला माझ्या परीने एक संदेश देत आहे, तो सर्वांनाच, मानव जातीला, स्त्री पुरुषांना, की जीवनामध्ये आत्महत्या कधीच करू नये। आत्महत्या कधीच करू नये। एक दिवस सासूचा असतो तर एक दिवस सुनेचा असतो, एक दिवस सुनेचा असतो तर एक दिवस सासूचा असतो। असेच हे जीवन सुरू असते। माणसाला अडचण, प्रॉब्लेम आली, मनात आत्महत्येचा विचार आला तर माणसाने आपल्या जंगलात निघून जावे, त्या निसर्गाकडून शिकावे, नदी किनारी जावे, त्या नदीच्या पाण्याकडून शिकावे, समुद्रकिनारी जावे, त्या समुद्राच्या अथांग समुद्राच्या पाण्याकडे पाहून शिकावे आणि माणसाने पुन्हा एकदा जगावे।
नैसर्गिक मृत्यू येस ना तोपर्यंत जगावे शेवटपर्यंत आपलं वय होस तोपर्यंत आपल्या वयाला आपले वय आणि जीवनात आपल्याला वय साथ मिळेपर्यंत जगावं. माणसाने मधीच ह्या निसर्गाच्या सानिध्यातून निघून न जाता खूप छानपणे जीवन आपापल्या परीने जीवन जगावे. परिस्थिती कोणतीही असो, ती परिस्थिती बदलत असते, दिवस बदलत असतात. माणसं आपले असो परकी असो ह्याच्यामध्ये पण बदल होत असतो. ह्या बदलत्या ओघात माणसाने कधीही आत्महत्या करू नये, या आत्महत्याचा विचार करू नये. कारण प्रत्येक माणूस जो आहे एक ना एक दिवस आत्महत्येचा विचार करतो. तोच दिवस टाळायचा असतो, तोच दिवस टाळायचा असतो. असा मनात विचार आला की आपण आपल्या माणसाकडे, मित्राकडे, मैत्रिणीकडे तो व्यक्त करायचा असतो. नक्कीच मार्ग सापडेल ह्या जीवनात, नक्कीच मार्ग सापडेल ह्या जीवनात. म्हणून माणसाने कधी आत्महत्येचा विचार करायचा नसतो, आत्महत्या करायचा विचार नसतो. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी.